सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 80 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मधू लवकर उठली. तिनं कॉलेजला जाण्याची तयारी सुरू केली आणि तिनं स्वतःला आरशामध्ये बघितलं आणि तिलाच लाज वाटली. मग तिनं तिचे केस हातात पकडले आणि म्हणाली, हे काय आहे मधू? असे कुठे केस असतात का? मग हाताची नखं बघितली आणि एकंदरीतच आरशासमोर तिने स्वतःला बघितलं आणि स्वतःवरच नाराज होत म्हणाली, नॉट गुड, ॲब्सोल्युटली नॉट. मधू, काय अवतार आहे तुझा? आता अशा अवतारात संग्रामच्या घरी जाशील का, त्याची गर्लफ्रेंड होऊन? मुलांची गर्लफ्रेंड कशी असते माहीत आहे ना? आणि त्या नयनाला स्वतःच्या ब्युटीचा खूप माज आहे ना? आणि संग्रामसुद्धा सांगून बसलाय की त्याची गर्लफ्रेंड डिम्पलपेक्षा ब्युटिफुल आहे. मग मला माझ्या या अवताराचं काहीतरी केलं पाहिजे. आणि तीच हसून म्हणाली, नशीब, आता तरी मी इतकं करते, नाहीतर इतकी वर्ष मुलांसारखं राहिली. आणि खरंच इतकी वर्ष मुलांसारखं राहिल्यामुळे मधूला वेळोवेळी महिन्याला आठवड्याला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन स्वतःकडे लक्ष द्यायचं असतं. या असल्या गोष्टी माहीत नव्हत्या. ज्या मुली पहिल्यापासून व्यवस्थित राहतात त्यांनाच हे सगळं जमतं आणि लक्षात सुद्धा राहतं. मग आता तिने विचार केला, कुणाला विचारू? कोणत्या पार्लरमध्ये जाऊ? मॉमला विचारू का? नको. मॉमला आणि डॅडला याबाबतीत काहीच माहीत नाही. मी त्यांना सगळं सांगेन, पण नंतर. आता मला इतका वेळच नाही. आधी कॉलेज आणि मग नंतर पार्लरमध्ये जाईन. आणि मग संग्रामच्या घरी. असं तिनं तिचं अख्खं दिवसाचं शेड्यूल फिक्स केलं आणि ती कॉलेजला निघाली. गाडीत जाताच तिने आर्याला फोन केला आणि म्हणाली, आरू, आज मी कोणता ड्रेस घालू सांग ना. आता मधू या आधी तर हे सगळं इंद्राला विचारायची, ड्रेस कोणता घालू वगैरे वगैरे. पण आर्याला हे आवडत नव्हतं ना, तिचं इंद्रासोबतचं बोलणं. म्हणून तिनं केलेला फोनसुद्धा आवडत नव्हता. आणि आता अशा प्रकारे आर्यानं मधूसोबत अबोला पकडला होता आणि दोघींमध्ये येणाऱ्या इंद्राला अलगद बाजूला काढला होता. कारण इंद्रा तिचं सांगूनही ऐकत नव्हता ना. मग तिनं मधूकडून इंद्राची गेम केली. आणि आर्यासुद्धा खूपच मोठी गेमर होती असं म्हणायला हरकत नाही. आणि काय नसणार, ती मुलगी कोणाची होती, हो की नाही? आणि आता तीही ऑफिसला जाण्याची तयारी करत होती. इंद्रासुद्धा तयारी करत होता. आणि मग आर्याने स्वतःच्याच अंगावर ते ब्लेझर चढवलं आणि फोन बघितला आणि म्हणाली, मधू, तू सकाळी का कॉल केला? इंद्रा म्हणाला, आरू, हल्ली मधू ऑफिसमध्ये सारखी येते बरं का. आणि आर्या म्हणाली, आय नो, संग्रामला भेटायला येते, तुला मुळीच नाही, ओके. ती मला सगळं सांगते. आणि इंद्रा हसून म्हणाला, एक्सक्यूज मी, तू तर मला तुमच्या फ्रेंडशिपमधला दुश्मनच बनवून टाकलं. आरू, पण मला वाटतं की मधू संग्राममध्ये ना जास्त इंटरेस्ट घेते. आर्या म्हणाले, आपण ते थोडंसं नंतर बोलूया, आधी मधू काय म्हणते ते बघू दे. बोल ग मधू, काय म्हणतेस? आणि मधू म्हणाले, आरू, मला सांग ना, मी आज काय घालू ग, कोणता ड्रेस घालू? आणि आर्या म्हणाली, आज काही स्पेशल आहे का मधू? आय थिंक आज तर काहीच नाही. आणि आता इथून पुढे आर्यन दादाच्या ॲनिव्हर्सरीशिवाय दुसरं काहीच नाही. पुढच्या महिन्यात त्याची ॲनिव्हर्सरी आहे, माहीत आहे ना? आणि मधू म्हणाली, हो ग, लक्षात आहे, पण आज काय घालू सांग ना, मी कन्फ्यूज आहे. आणि इकडून इंद्रा म्हणाला, मधू, तू ना पिंक ड्रेस घाल, त्यामध्ये तू छान दिसतेस, व्हेरी व्हेरी ब्युटिफुल, असं तो म्हणाला. आणि आर्यानं त्याला फटका दिला आणि म्हणाली, मी बोलते ना तिच्याशी. मधू म्हणाली, आणि आर्या म्हणाली, मधू, आधी मला सांग, तू कोणत्या फंक्शनला निघाली आहेस, तर मी सांगेल ना तुला कोणता ड्रेस घालायचा. आणि मधू म्हणाली, अगं, गर्लफ्रेंडचा रोल आहे तो करायला निघाली आहे. आणि आर्या चकित होऊन म्हणाली, काय, गर्लफ्रेंडचा रोल? आता हे काय नवीन? मधू म्हणाली, आरू, मी तुला सांगते ना सगळं समजावून, पण आता फक्त उत्तर दे, मला वेळ नाही. आणि आर्या म्हणाली, मधू, तू कुणाच्या प्रेमात पडलीस का? आणि मधू म्हणाली, आरू, असं काहीच नाही, मी फक्त आजच्या दिवस कोणाची तरी गर्लफ्रेंड म्हणून त्याच्या घरी जाणार आहे, बस.
आणि ही एक माझी छोटीशी हेल्प आहे त्याच्यासाठी. आणि आर्या म्हणाली, कोणाची गर्लफ्रेंड म्हणून जाणार आहेस ते तरी सांग. मधू म्हणाली, सांग रामची. आणि ऐक ना आरू, मला ना एखादा चांगलं पार्लरसुद्धा सुचव. आणि हे ऐकलं तसं इंद्रानं डोळे मोठे केले आणि आर्याला म्हणाला, बघितलं मधू चेंज होत आहे. आणि आर्यानं तोंडावर बोट ठेवलं आणि त्याला चुप बसायला सांगितलं. मग आर्या म्हणाली, मधू तू एक काम कर, आता इंद्रानं सांगितलं ना तोच पिंक रंगाचा ड्रेस घाल, तोच तुला छान दिसतो. आणि तुला एक पार्लरचा ॲड्रेस देते, तू तिथे जा, मी सगळं सांगून ठेवते, ओके. आणि मधू म्हणाली, ओके. आणि फोन ठेवला तसा इंद्रानं आर्याभोवती मिठी मारली आणि म्हणाला, हाय ब्युटिफुल, डू यू रिमेंबर? किती दिवस झाले आपण एकमेकांना भेटलो नाही व्यवस्थित. ऑफिसवरून येतेस आणि थकून झोपतेस. डार्लिंग, इंद्राजी का कुछ तो ख्याल रखो. आणि आर्या हसून म्हणाली, इंद्राजी क्या करू, मीही तुला खूप मिस करते. पण इतका कंटाळा येतो ना इंद्रा दिवसभर त्या खुर्चीत बसून, की घरी आल्यानंतर डिनरसुद्धा करू वाटत नाही. आणि इंद्रा तिला स्वतःकडे वळवत म्हणाला, तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, गुलाम को एक मौका तो दीजिए आपकी थकान मिटाने का. यू सारी थकान निकल जाएगी आपकी, असं तो चुटकी वाजवत म्हणाला. आणि आर्या म्हणाली, पण तूही थकलेला असतो. आणि आता कळतंय इंद्रा, बिझनेस करणं वाटतं तितकं सोपं नाही. मॉम, डॅड, दादा सगळे किती थकत असतील. मी मात्र लहानपणापासून कधीच काही केलं नाही. माझे डॅड वर्ल्ड बेस्ट नंबर 1 बिझनेसमन आहेत. आमची खूप मोठी प्रॉपर्टी आहे. मग मला काम करण्याची गरजच नाही असं मला वाटायचं. पण आता कळतं, काम फक्त प्रॉपर्टीसाठी, पैसा जमवण्यासाठी नाही करत, तर आपल्याला प्रोसेसमध्ये ठेवण्यासाठी, आपली हॉबी जपण्यासाठी आणि स्पेशली आपला ब्रेन ॲक्टिव्ह राहण्यासाठी काम करतात. आणि इंद्रा, आत्तापर्यंत मी इतकं शिकले डॅडकडून. आणि इंद्रा हसला आणि म्हणाला, छुपे रुस्तम, आर्या युअर डॅड इज व्हेरी व्हेरी सिक्रेट मॅन. आणि माहीत नाही अजून किती आणि काय काय सिक्रेट आहेत त्यांच्या आतमध्ये. आर्या म्हणाली, असं का म्हणतोस, त्यांनी काय सिक्रेट ठेवलं? इंद्रा म्हणाला, तशा अर्थानं नाही ग, पण खरंच डॅडकडे ना इतकं नॉलेज आहे ना की ते एका वेळी 100 स्टुडंटना ते नॉलेज देऊ शकतात. आणि गॉड स्वेअर, खरं बोलतोय, एका स्टुडंटचं नॉलेज दुसऱ्यासारखं नसेल आणि दुसऱ्याचं नॉलेज त्या 100व्यासारखं नसेल. ईच अँड एव्हरी स्टुडंट, त्या प्रत्येकाचं नॉलेज वेगवेगळं असेल. इतकं नॉलेजचं भांडार आहेत तुझे डॅड. चालते बोलते बिझनेसची युनिव्हर्सिटी. आता तुला जे काही त्यांनी सांगितलं ना, काम का करायचं हे कधीच आम्हाला नाही सांगितलं. आणि त्यांचं एक वाक्य पुन्हा रिपीट होत नाही. आणि आर्या म्हणाली, येस, माय डॅड इज सुपर हिरो अँड ही इज व्हेरी व्हेरी जिनियस मॅन. त्यांचं ना कौतुक करावं इतकं थोडंच आहे. आणि माझ्यासारख्या आळशी मुलीला त्यांनी बरोबर ट्रॅकवर आणून सोडली की नाही बघ. आता इंद्राजी सोडा, मला जाऊ द्या. आणि आपल्या ऑफिसच्या मुली काय म्हणतात? इंद्रा म्हणाला, काय म्हणतील, मिस करतात त्यांच्या आर्या जाधव मॅडमना. आर्या हसून म्हणाली, मला का मिस करतील, उलट त्यांना छान वाटत असेल, मी नाही ते. आणि इंद्रा म्हणाला, बाकी का तो कुछ पता नाही, बट रिअली मी खूप मिस करतो आरू तुला. असं म्हणून त्यानं ओठांवर ओठ ठेकवण्याचा प्रयत्न केला. तशी आर्या पाठीमागं झुकली आणि म्हणाली, इंद्राजी, फक्त आणि फक्त 13 तास वेट करा माझा. मग आज तुम्हीसुद्धा माझा थकवा घालवा आणि मी सुद्धा तुमचा थकवा घालवेन. आणि तोपर्यंत थोडीशी दोरी. आणि इंद्रा पुन्हा तिच्या कमरेभोवती मिठी मारून म्हणाला, आरू प्लीज, एक किस द्यायला असा किती वेळ लागतो. असं म्हणत तो पुन्हा त्याचे ओठ तिच्या दिशेने घेऊन गेला. आणि तिनं त्याच्या तोंडावर हात ठेवला आडवा आणि म्हणाली, नो बाबा, किस द्यायला वेळ नाही लागत, पण किस नंतर जेव्हा तो आउट ऑफ कंट्रोल होतो ना, त्यासाठी वेळ लागतो. असं म्हणून तिनं त्याच्या गालावर तिचे ओठ टेकवले आणि तिच्या हातावर तिच्या रेड ओठांनी फुंकर मारली आणि ती थंड हवा त्याच्या चेहऱ्यावर ढकलली. तसा इंद्रा घायाळ होत म्हणाला, हाय, 13 घंटे
तेरा इंतजार करणं नामुमकिन है डार्लिंग, असं म्हणून त्यानं तिला घट्ट मिठीत घेतली आणि तिच्या ओठांवर ओठ टेकून लिप लॉक किस केलाच. आणि आर्या हसून म्हणाली, इंद्राजी द बुद्धू. मग दोघेही ऑफिसला गेले. संग्राम नेहमीप्रमाणे वेळेवर आला होता आणि त्याला आत्तापासूनच खूप टेन्शन आलं होतं संध्याकाळचं. आणि दुपारी मधू कधी भेटायला येते याची तो वाट बघत होता. संध्याकाळी घरी गेल्यावर काय होईल, कसं होईल, आम्हा दोघांचं ट्युनिंग जुळेल का, वगैरे वगैरे प्रश्न त्याला पडले होते. आणि इंद्रा त्याला टेन्शनमध्ये बघून म्हणाला, संग्राम काय झालं, आर यू ओके, तुझं आणि मधूचं काही सुरू आहे का रे, मला जरा कळेल का. आणि संग्राम त्याच्या भोळ्या स्वभावाप्रमाणे म्हणाला, सर ॲक्च्युली मधू मला एका प्रॉब्लेममध्ये मदत करते, असं म्हणून त्यानं सगळं 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 सांगून टाकलं. आणि इंद्रा म्हणाला, ओके, बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू, आणि तुझ्या घरच्यांना तर धडा शिकवलाच पाहिजे. मग मधू दुपारीसुद्धा त्याला भेटायला आली नाही. ती कॉलेजनंतर डायरेक्ट पार्लरमध्ये जाऊन बसली आणि आता तिथेच तिला खूप वेळ लागणार होता. आर्यानं फोन करून पार्लरवालीला मधूचं काय काय करायचं ते सांगितलं होतं सगळं. आणि मधू आता न काही खाता पिता तिथं बसली होती कॉलेजनंतर. फोन सायलेंटवर होता, डिस्टर्ब नको म्हणून. आणि संग्राम तिला फोनवर फोन करून थकला. त्याला तिच्यासोबत काही गोष्टी डिस्कस करायच्या होत्या. म्हणजे त्याच्या घरचे नक्कीच खोचक प्रश्न विचारणार होते. तुम्हा दोघांची पहिली भेट कुठे झाली, पहिली कॉफी डेट कोणत्या रेस्टॉरंटमध्ये झाली, पहिल्या भेटीमध्ये काय गिफ्ट दिलं होतं, सगळ्यात आधी कोणी कोणाला प्रपोज केलं, वगैरे वगैरे असे ते प्रश्न विचारणारच होते. आणि संग्राम आणि मधू दोघांची उत्तरं सेम यावं असं संग्रामला वाटत होतं. आपण नाही जर बोललो तर नक्कीच घरच्यांना डाऊट येणार. आता ऑफिस सुटलं तरीही मधूचा काहीच पत्ता नव्हता आणि संग्राम खूप नाराज झाला. बहुतेक मधूला माझ्यासोबत यायचंच नाही, तिनं तिचा मूड चेंज केला असं त्याला वाटलं. आणि खरंच कुठलीच मुलगी माझ्यासोबत येणार नाही माझी गर्लफ्रेंड म्हणून, असं त्याला वाटलं. इतक्यात त्याच्या मम्मीचा फोन आला आणि ती म्हणाली, संग्राम तू कुठे आहेस, कधी येतोस, तुझे पप्पा आणि दादा लवकर ऑफिसमधून आले आहेत, तू पटकन ये. आणि संग्राम फक्त हो म्हणाला आणि फोन ठेवला. आणि मग तिची वाट बघून बघून तो कंटाळून घरी गेला. आणि त्याला एकट्याला बघितलं आणि नैना म्हणाली, ओ माय गॉड, संग्राम कुठे आहे तुझी गर्लफ्रेंड, ती पाठीमागून येते का, पण ती तर तुझ्यासोबत यायला हवी होती. ओ आय सी, ग्रँड एंट्री घेते का ती, एकदम रॉयल एंट्री. कोण आहे ती, एखाद्या मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी आहे का, नक्कीच ती खूप मोठ्या घरची असेल हो ना. अरे पण ती येत का नाही, ती तुझ्या खिशामध्ये बसली आहे. असं बोलून नैना संग्रामचा आणखीन अपमान करत होती. आणि संग्राम काहीच बोलू शकत नव्हता, कारण तो तर चांगलाच तोंडावर आपटला होता मधू न आल्यामुळे. मग त्याची मम्मी म्हणाली, संग्राम कुठे आहे तुझी गर्लफ्रेंड, तू तिला घेऊन येणार होतास ना. आणि नैना म्हणाली, मम्मी तुमचा मुलगा खोटं बोलतोय, अहो कोण याच्याशी मैत्री करेल आणि याला बॉयफ्रेंड म्हणून कोण बनवेल, आणि डिम्पलसारखी मुलगी त्याला पसंत करते आणि याला भिकेचे डोहाळे लागलेत, तिलासुद्धा नाही म्हणतोय हा. पप्पा आता तुम्ही समजवा त्याला, का मी माझ्या डॅडीला फोन करू. तसे संग्रामचे वडील म्हणाले, संग्राम बास झाली तुझी नाटकं, आता पटकन आत्ताच्या आत्ता प्रॉमिस कर की तू डिम्पलसोबत लग्न करशील. आणि जितेंद्रसुद्धा मला प्रॉमिस कर. संग्राम इतका कसला विचार करतोयस. त्याचे पप्पासुद्धा म्हणाले, कर प्रॉमिस. आणि संग्रामवर आता बर्डन यायला सुरुवात झाली आणि तो प्रॉमिस करण्यासाठी हात पुढे करणार इतक्यात त्याला त्याच्या स्लेस्ट गेटमध्ये एका आलिशान कारमधून एका पिंक कलरच्या ड्रेसची मुलगी उतरताना दिसली. आणि ती तिची वनसाड घेतलेली चुनरी आणि हातात मनगटात अडकवलेली एक पर्स सावरत, तिचे हवेवर उडणारे सिल्की केस सावरत सावरत त्याच्या घराच्या दिशेने येत होती. आणि ती येऊन त्याच्या दारात थांबली आणि संग्राम तिच्याकडे चकित होऊन बघतच होता. तसं त्याची मम्मी म्हणाली, संग्राम का थांबलास, कर प्रॉमिस. अरे डिम्पलपेक्षा सुंदर मुलगी नाही भेटणार तुला. आणि संग्राम दरवाजाकडे बघून भारावून जात म्हणाला, भेटली मम्मी, ती मला भेटली.
आता नैनानं सुद्धा तिकडं बघितलं आणि दरवाजात उभा असलेल्या ब्युटिफुल आणि ट्रॅडिशनल लुक मधल्या मधूला बघितली आणि सगळ्यांचे डोळे काहीसे विस्फारले आणि सगळ्यांपेक्षा जास्त चकित संग्राम झाला होता. आणि ही तीच मधू आहे का जी रोज सोबत असते? आज तिचा लुक खरंच खूप वेगळा होता आणि खूप स्टनिंग ब्युटिफुल दिसत होती. ट्रॅडिशनल लुकमध्ये होती आणि चेहऱ्यावर मंद स्मित होतं. आणि नैना तोऱ्यात म्हणाली, एक्सक्यूज मी, तू कोण आहेस? आणि मधू तशीच थोडी हसून म्हणाली, माय नेम इज मधू. आणि डिम्पल म्हणाली, फक्त मधू का? तुझ्या मागे पुढे बाकी काही नाव आहे की नाही? आणि मधू पुन्हा हसून म्हणाली, माझ्या आधीच्या नावापुढे, त्याच्या मागे पुढे काय आहे हे मॅटर करत नाही, पण आता इथून पुढे माझं नाव आणि त्यापुढे काय लागणार हे मॅटर करतं. तर आत्तासाठी फक्त मला मधू म्हणा. आणि मी संग्रामची गर्लफ्रेंड आहे. तुम्हीच बोलावलं ना भेटायला. संग्राम, मी आत येऊ का? संग्रामला आता भान नव्हतं तिला आत बोलवण्याचं. आणि खरंच मधूसारखी ब्युटिफुल मुलगी माझी कधीतरी गर्लफ्रेंड होईल का रिअल लाईफमध्ये, असं त्याला खरंच वाटलं. मधू पुन्हा एकदा म्हणाली, संग्राम मी येऊ का? आणि नैना म्हणाली, संग्राम तू असा काय बघतोस तिच्याकडे पहिल्यांदा बघत असल्यासारखा? तुम्ही नक्की एकमेकांना खूप वर्षापासून ओळखताय ना, की इथे येण्यापुरतं नाटक केलं? आणि संग्राम म्हणाला, नाही नाही, आम्ही ओळखतो एकमेकांना, मधू ये ना. आणि त्यानं सगळ्यांना मधूची ओळख करून दिली. आणि मग नैना मधूसमोर सोफ्यावर पायावर पाय टाकून तोऱ्यात बसली, तिचा वन साईड पदर बाजूला फेकून. आणि मधूसुद्धा तिच्याच समोर सोफ्यावर तसंच पायावर पाय टाकून ऐटीत बसली, तिची पिंक कलरची चुनरी पल्लूसारखी बाजूला फेकून. आणि नैनाला राग आला तिची कॉपी तिनं केली म्हणून. आणि तिनं आता तिच्या पायावरचा पाय काढला आणि व्यवस्थित बसली. पण मधू मात्र अजूनही तशीच ऐटीत बसली होती. आणि मग संग्रामची मम्मी म्हणाली, संग्राम तुमची पहिली भेट कुठल्या दिवशी झाली आणि कुठे? तसं संग्राम पटकन म्हणाला, बागेत. आणि मधू म्हणाली, ऑफिसमध्ये. आणि आता दोघांची वेगळी वेगळी उत्तरं आली आणि सगळ्यांनी त्यांच्याकडे संशयाने बघायला सुरुवात केली. आणि संग्राम घाबरला.